मागच्या लेक्चरमध्ये आपण फूट आणि इंच याचं कन्वर्जन पाहिलं होतं. या लेक्चरमध्ये आपण काही MCQs पाहूयात. ब्रिटिश युनिट असतं त्याला इम्पेरिकल पण म्हणतात, ओल्ड नेम आहे, किंवा फूट इंचेस पण म्हणू शकतो आपण. देअर आर टू सिस्टीम ऑफ मेजरमेंट. पहिली आहे ब्रिटिश, म्हणजे तिला काय फूट इंचेस, आणि दुसरी आहे मेट्रिक. आता द सिव्हिल इंजिनियर मस्ट नो काय मेट्रिक सिस्टीम, म्हणजे जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जे सर्व ड्रॉइंग बनतात ते मीटरमध्ये बनतात, म्हणून आपल्याला मेट्रिक ही सिस्टीम माहीत पाहिजे व्यवस्थित. पुढचा MCQ तोच आहे, ऑल गव्हर्नमेंट डॉक्युमेंट मस्ट बी कम्प्लिटेड इन मेट्रिक सिस्टीम इन इंडिया. आता ड्रॉइंग प्रिपेअर्ड इन काय मेट्रिक सिस्टीम. आता सप्लायर जो असतो, सप्लायरला आपण ब्रासमध्ये पेड करतो. ब्रास हे काय ब्रिटिश युनिट. आता ब्रास म्हणजे काय, एक ब्रास म्हणजे 2.83 M³ किंवा क्युबिक मीटर म्हणू शकतो आपण. आता त्याच्यात काय, ब्रासचे पुन्हा दोन टाईप भरतात. फरशी मोजायची असेल तर ती आपण ब्रासमध्ये मोजतो, पण ते स्क्वेअर ब्रासमध्ये मोजतो. तर ते एक ब्रास म्हणजे 9.29 स्क्वेअर मीटर येतं, आणि वाळू खडी असेल तर ती क्युबिक ब्रासमध्ये मोजतो आपण. ते एक ब्रास म्हणजे 2.83 M³ येतं. पुढचा जो MCQ आहे की इफ वी हॅव आवर ओन मेजरिंग टेप इट शाल इन्क्रीज कॉन्फिडन्स इन मेजरमेंट. म्हणजेच काय सांगितलेलं आहे की प्रत्येक इंजिनियरचा स्वतःचा मेजरिंग टेप तुम्ही तुमच्याजवळ ठेवा, आणि तुम्हाला काही डाऊट आला तर तुम्ही मेजरमेंट घेऊन तुमचा डाऊट तो तिथल्या तिथं ऑन स्पॉट सॉल्व्ह करू शकता. पण त्यासाठी आधी तुम्हाला काय मेजरिंग टेप हा वापरता आला पाहिजे. त्यावर आपण व्हिडिओ बनवला आहे की मेजरिंग टेप कसा वापरायचा, मेट्रिक पण आणि फिट इंचेस पण. देअर आर 12 इंचेस इन 1 फूट. ओके, मागच्याच लेक्चरमध्ये झालं हे, किंवा 25.4 mm इन 1 इंच. आता एकर जे आहे, एकर हे ब्रिटिश युनिट आहे, आणि तुम्ही आत्ताचे जे नवीन सातबारे उतारे बघितले त्यात तुम्हाला एकरचा कुठे उल्लेख दिसणार नाही. तुम्हाला काय दिसेल, ह्या सातबारा उतारा किंवा 712 ॲब्स्ट्रॅक्ट जो आहे त्यात दिसेल आर. ओके, आर म्हणजे काय, AAR. आर आर हे आता इकडे हे असं पण लिहिता, ARE किंवा AAR पण लिहिता, दोन्ही बरोबर आहेत. तर एक आर म्हणजे 100 स्क्वेअर मीटर. किती, 100 स्क्वेअर मीटर. आणि आर जे आहे ते मेट्रिक युनिट आहे, आणि असे 100 आर घेतले तर त्याचा एक हेक्टर बनतो. हेक्टर हे देखील मेट्रिक युनिट आहे. एक एकर म्हणजे 40 गुंठे. आता एकर हे कुठलं सांगितलं मी, ब्रिटिश युनिट आहे, आणि 20 गुंठे असेल तर त्याला आपण बिघा म्हणतो. काय, बिघा. आता मागच्या लेक्चरमध्ये आपण जे बघितलं होतं हेच इथे युनिट कन्वर्जन आहेत, ते तुम्ही बघू शकता. 12 फूट 3 इंच हे फूट इंचच्या फॉर्ममध्ये आपण रीड करतो, किंवा डायरेक्टली त्याला 12.25 फीट असं म्हटलं तरी चालेल. हे फूट इंचेसमध्ये आहे, आणि हे ओनली प्युअरली फूटमध्ये आहे. आता एक एकर म्हणजे 40 गुंठे, आणि 20 गुंठे म्हणजे एक बिघा. तसंच एक स्क्वेअर यार्ड म्हणजेच 9 स्क्वेअर फूट असतं, त्याला आपण वार पण म्हणतो. आणि वारचे पुन्हा दोन टाईप पडतात. एक लेंथ मोजण्यासाठी जे वार घेतो आपण, किंवा त्याला यार्ड पण म्हणतात, तर ते लेंथसाठी असेल लिनियर तर 3 फूट. ओके, आणि एरिया मोजण्यासाठी असेल स्क्वेअर फूटमध्ये तर 9 स्क्वेअर फूट. ओके, एक स्क्वेअर फुटात 144 स्क्वेअर इंचेस बसतात. एक सिमेंट बॅग जी आहे ही 50 किलोची असते. किती, 50 किलो. आणि परत त्याच्यात दोन टाईप येतात, एक OPC आणि एक PPC. OPC म्हणजे ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट, आणि PPC म्हणजे पोझोलाना पोर्टलँड सिमेंट. आता देअर आर 20 बॅग्स इन मेट्रिक टन. एक मेट्रिक टन म्हणजे 1000 किलो, म्हणजे 1000 भागिले 50 केलं तर किती येईल, 20 बॅग. ओके, आणि इंटरव्ह्यूला असं पण विचारता, एका क्युबिक मीटरमध्ये किती सिमेंट बॅग बसता, तर त्याचं उत्तर 28.8 आहे. ॲप्रॉक्सिमेटली तुम्ही 30 जरी सांगितलं तरी चालेल. आणि तुम्ही लक्षात असं ठेवू शकता की एका मेट्रिक टनमध्ये 20 सिमेंटच्या गोण्या बसता, आणि एका M³ 30 सिमेंटच्या बॅग बसता. ओके, एक मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, किंवा एक मीटर म्हणजे 1000 mm, एक किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, आणि एक किलोमीटर म्हणजे काय, 10⁶ mml किंवा 10�3 मीटर. ओके, थँक्यू.
आता मागच्याच लेक्चरमध्ये झालं आपलं की वार जर लेंथसाठी असेल तर 3 फूट आणि एरियासाठी असेल तर 9 स्क्वेअर फूट. तसंच इकडं काही ब्रिटिश युनिटचे कन्व्हर्जन दिले आहेत. 1 स्क्वेअर इंच, ओके, म्हणजे 1 इंच लेंथला 1 इंच विड्थला. स्क्वेअर फीट म्हणजे कसं 12 इंच लेंथला 12 इंच विड्थला, म्हणजे 144 स्क्वेअर इंचेस म्हणजेच काय होईल 1 स्क्वेअर फूट. आणि वार कसं 3 फूट लांबीला 3 फूट रुंदीला, म्हणजे 3 त्रिक 9 स्क्वेअर फूट म्हणजे 1 वार. पण हे कशासाठी? एरिया मेजरमेंटसाठी. तसंच इथं गुंठ्याचं दिलेलं आहे. 1 गुंठा म्हणजे 33 फूट लांबी 33 फूट रुंदी, जे 1089 स्क्वेअर फूट म्हणजेच 1 गुंठा. आणि असे 40 गुंठे एकत्र केले तर त्याचं बनतं 1 एकर. ओके, हे ब्रिटिश युनिट संपलेत. आता मेट्रिक युनिट बघू. स्क्वेअर एम एम. 1 स्क्वेअर mm म्हणजे काय? 1 mm लेंथ 1 mm विड्थ. तसंच 1 स्क्वेअर सेंटीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर लेंथ 1 सेंटीमीटर विड्थ. आता तुम्हाला जर कोणी विचारलं 1 स्क्वेअर मीटर म्हणजे किती स्क्वेअर फूट, तर ते उत्तर असं 10.76. तर ते कसं करायचं? 1 मीटर लेंथ 1 मीटर विड्थ घेतली, बरोबर. आणि 1 मीटर म्हणजे तुम्हाला माहिती आहे 3.28. 3.28 लेंथ 3.28 विड्थ, या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन केलं ते येतं 10.7584. तर राऊंड फिगर करून 10.76 जरी घेतलं तरीही चालेल. ओके, आणि इथं बाकीचे कन्व्हर्जन दिलेत. 2.47 एकर म्हणजेच काय होतं 1 हेक्टर होतं, किंवा 100 आर्ज एकत्र केले तर काय होतं 1 हेक्टर होतं. ठीक आहे, इकडे स्क्वेअर मीटरचे आणि स्क्वेअर फुटाचे कन्व्हर्जन दिलेले आहेत. इकडे गुंठा आणि आर मधला फरक सांगितलाय. गुंठा म्हणजे काय? पूर्वी इंग्रजांचा गुंटर अधिकारी होता, त्याची 66 फुटाची चेन होती. 33 फूट तो लेंथला लावायचा आणि 33 फूट विड्थला. 33 बाय 33 चा जो एक तुकडा असेल त्याला एक गुंटर म्हणायचे. नंतर त्याचं गुंठा असं म्हणायला लागले. तर 1 गुंठा म्हणजे 1089 स्क्वेअर फीट. आणि तुम्ही जर 1 आर घेतला, मागच्या लेक्चरला आपण बघितलं 1 आर म्हणजे किती सांगितलं तुम्ही 100 स्क्वेअर मीटर. आता 1 स्क्वेअर मीटर म्हणजे किती आहे 10.76 स्क्वेअर फूट. तर 100 स्क्वेअर मीटर म्हणजे काय येईल 100 इंटू दॅट व्हॅल्यू, म्हणजे 1076 स्क्वेअर फूट. किंवा दुसऱ्या पद्धतीने कसं करू शकता, 10 मीटर म्हणजे 32.8 फूट आणि इकडचं 10 मीटर म्हणजे 32.8 फूट. तर दोन्हींचे मल्टिप्लिकेशन केलं तरी काय येईल 1076 स्क्वेअर फूट. आणि गुंठा आणि आर यामध्ये 13 स्क्वेअर फुटाचा फरक असतो, हे आपण विसरून चालणार नाही. 1 हेक्टर म्हणजे 100 आर आणि 1 एकर म्हणजे किती 40 गुंठे. असेच काही कन्व्हर्जन आणि त्याचे इथं एक्झाम्पल दिलेले आहेत. 121 स्क्वेअर यार्ड, त्यालाच आपण काय म्हणू शकतो 121 वार किंवा 1 गुंठा. कारण तुम्ही 9 इंटू 1 केलं तर ते 1089 स्क्वेअर फूट येत आहे. ब्रिटिश सिस्टीम और फूट पाऊंड सेकंड सिस्टीम. आणि मेट्रिकला काय म्हणतात MKS मीटर किलोग्राम सेकंड सिस्टीम. ओके, तर इथं कन्व्हर्जन दिले. जसं काय हा प्लॉट एरिया दिलेला होता, त्या दोन्हींचं काय केलं मल्टिप्लिकेशन केलं तर एवढं स्क्वेअर फूट आलं, बरोबर. तुम्हाला जर स्क्वेअर मीटरमध्ये काढायचं असेल तर 10.76ने काय केलं त्याला डिवाइड केलं, ते स्क्वेअर मीटर आलं. आता ह्या स्क्वेअर मीटरचं तुम्हाला आर करायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे 1 आर म्हणजे किती 100 स्क्वेअर मीटर. तर ही जी व्हॅल्यू आली तिला 100ने डिवाइड केलं, जे उत्तर येईल ते आर मध्ये आलं. आता टाईप ऑफ स्ट्रक्चरमध्ये 3 टाईप ऑफ स्ट्रक्चर्स असतात. पहिलं असतं आपलं लोड बेअरिंग स्ट्रक्चर, ओके. त्याच्यानंतर एक असतं फ्रेम स्ट्रक्चर आणि एक असतं कॉम्पोजिट स्ट्रक्चर. तर तुम्हाला मी इथं हे जे आहे इन फ्रेम स्ट्रक्चर लोड ट्रान्सफर मेकॅनिझम कशी असती ते सांगतो. पहिला लोड येतो स्लॅबवरती, त्यात डेड किंवा लाईव्ह लोड असू शकतो. तर स्लॅबचा लोड हा बीमवरती ट्रान्सफर होतो, बीमचा कॉलमवर. कॉलममध्ये 2 टाईपचे कॉलम येतात पुन्हा, एक असतो शॉर्ट कॉलम, एक असतो लॉंग कॉलम. तर शॉर्ट कॉलम म्हणजे त्याचा जो स्लेंडरनेस रेशो आहे तो लेस दॅन किती असणार आहे 12. आणि लॉंग कॉलम याचा स्लेंडरनेस रेशो जो असणार आहे तो असणार आहे ग्रेटर दॅन 12.
कॉलमचा लोड पेडेस्टलवरती ट्रान्सफर होतो. पेडेस्टलचा स्लेंडरनेस रेशो असतो <3. त्यानंतर तो लोड जातो फुटिंगवर आणि मग हार्ड स्टार्टवर. ओके, तर या टाईपमध्ये काय होतं, लोड हा ट्रान्सफर होतो. आता बिल्डिंगमध्ये काय दिलेलं आहे, टाईप ऑफ कन्स्ट्रक्शन. आत्ताच आपण हे फ्रेम स्ट्रक्चर जे आहे त्याचं लोड ट्रान्सफर मेकॅनिझम बघितलं. फ्रेम स्ट्रक्चरला जनरली आपण RCC पण म्हणतो. RCC म्हणजे रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट स्ट्रक्चर. आता यात दिलेले भिंतीवर मुळीच लोड येत नाही. का येत नाही? कारण तो लोड या पद्धतीने ट्रान्सफर होतो. त्यामुळे यात ज्या भिंती असतात या फक्त ॲज अ पार्टिशन म्हणून ऍक्ट होता. ओके, आणि जो लोड बेरिंग कन्स्ट्रक्शन असतं यामध्ये सर्व लोड कोण घेतं? भिंती घेतात. ओके, यामध्ये भिंती फार महत्वाच्या आहेत. आणि तुम्ही बघितलं असाल की फ्रेम स्ट्रक्चर असेल तर आउटर वॉल ही प्रोटेक्शनसाठी आपण 9 इंच करतो आणि इंटरनल वॉल 4 किंवा 6 इंच ठेवतो, किंवा काही जण संपूर्ण वॉल 6 इंच ठेवतात. पण लोड बेरिंग स्ट्रक्चर असेल तर यामध्ये पूर्ण लोड या भिंती घेणार आहेत. त्यामुळे जी भिंतींची जाडी आहे ती 9 इंच किंवा 12 इंच थ्रूआउट घ्यावं लागते. इथं कुठेही 4 इंच भिंत घेऊन चालत नाही. ओके, आणि इथं टाईप ऑफ फ्रेम आहे. फ्रेममध्ये तुम्ही वूड वापरा, कॉन्क्रीट वापरा, स्टील वापरा किंवा कॉम्पोजिट. कॉम्पोजिट म्हणजे काय? वरी दिलेल्या सगळ्या मटेरियलपैकी कसलं 2 किंवा 3 मटेरियलचं कॉम्बिनेशन असेल. टाइप्स ऑफ लोडमध्ये वेगवेगळे लोड आहेत. तर डेड लोड म्हणजे त्याच्यात सेल्फ वेट येतं. लाईव्ह लोड, त्याला दुसरं नाव आहे सुपर इम्पोज लोड किंवा इम्पोज लोड. विंड लोड हा जो आहे हा IS 875 याच्यात पार्ट 3 मध्ये दिलेला आहे. त्याचाच पार्ट 1 डेड लोड आहे, दुसरा लाईव्ह लोड आहे. चौथा पार्ट जो आहे तो स्नो लोड आहे, आणि पाचवा जो आहे याचा IS 875 चा तो आहे क्रिटिकल लोड केसेस अँड इट्स कॉम्बिनेशन. आणि सेस्मिक किंवा त्याला दुसरं नाव आहे अर्थक्वेक, तो त्याचा जो IS कोड आहे तो आहे IS 1893 2016. हा लेटेस्ट वाला आहे. आणि विंडचा जो आहे तो 2015 साली आलेला लेटेस्ट वाला आहे. आणि तुम्ही यूज करताना पूर्ण लेटेस्टच कोड वापरायचे, जुने कोड शक्यतो वापरू नका. थँक्यू.